नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानाला आपण पीक पद्धती या पाठाला सुरुवात केलेली होती आणि पीक पद्धतीचे काही प्रकार आपण त्या व्याख्यानामध्ये पाहिले होते. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण पीक पद्धतीचे उर्वरित प्रकार पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम क्रमवार किंवा सलग पीक पद्धत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिक्वेन्स क्रॉपिंग असं म्हणतो. आणि थोडक्यात याची माहिती सांगायची झाली तर एकाच जमिनीमध्ये विविध हंगामात 2 किंवा अधिक पिके एकानंतर एक अशा प्रकारे घेण्यात येणाऱ्या पद्धतीला किंवा त्या क्रमाला क्रमवार किंवा सलग पीक पद्धत असं म्हणायचं. म्हणजे तुमचे जे शेतीचे विविध तुकडे असतील त्या तुकड्यातील एखाद्या जमिनीवर, विशिष्ट जमिनीवरती विविध हंगामात एकापाठोपाठ एक जी पिकं तुम्ही घेता त्या पिकांचा क्रम, आणि हा क्रम म्हणजे क्रमवार पद्धतीनं पिकं घेणं किंवा सलग पीक पद्धत घेणं. एकापाठोपाठ एक घेणं म्हणजे सलग घेणं, मध्ये कोणताही गॅप न ठेवता एकापाठोपाठ पिकं घ्यायची आणि विशिष्ट क्रमाने घ्यायची, त्याला क्रमवार किंवा सलग पीक पद्धत असं म्हणायचं. तर हा पिकांचा क्रम आहे तो काही शेतकरी एका वर्षासाठी कायम ठेवतील किंवा अनेक वर्षासाठी सुद्धा कायम ठेवतील. कारण यापूर्वी आपण शिकलेलो आहे की एखाद्या जमिनीमध्ये किंवा एखाद्या भागामध्ये जी पिकं घेतली जातात ते त्या भागातील जमिनीचा प्रकार असेल, त्या भागातील उपलब्ध हवामान असेल, या सर्व बाबींच्या वरती ते पीक पद्धती अवलंबून असते. आणि मग अशा पद्धतीनं तुमच्या जमिनीवर एकापाठोपाठ एक घेण्यात येणाऱ्या विशिष्ट पिकांचा क्रम म्हणजे ही क्रमवार पद्धत किंवा सलग पीक पद्धत. त्यात आता या पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर, जसा मी आता तुम्हाला सांगितलं जमीन, हवामान, तसंच पाण्याची उपलब्धता हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य प्रमाणात जर ओलावा तुम्ही देऊ शकला तर पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. आणि ज्यावेळी तुमच्याकडं अशा ओलिताची सोय असते, कृत्रिमरित्या पाणी देण्याची सोय असते, तेव्हा तुमच्या जमिनीवर घेण्यात येणाऱ्या किंवा निवडण्यात यायच्या पीक पद्धतीला तुम्हाला मोठा वाव असतो. तर हवामान पोषक असलं पाहिजे, जमीन पोषक असलं पाहिजे आणि मग पाणीसुद्धा उपलब्ध असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त मग आणखी कोणते घटक या पीक पद्धतीला उपयोगी ठरतात? एक म्हणजे शेतकऱ्यांचा विविध पिकांना पसंतीक्रम. मग हा पसंतीक्रम त्याच्या कौटुंबिक गरजांनुसार असेल, कुटुंबातील जे त्याचे सदस्य आहेत त्यांच्या आवडीनुसार असेल किंवा त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार असेल. तर अशा पद्धतीनं तो क्रम बदलू शकतो. त्याच्या शेतीवाडीवरती जर पशुधन असेल तर त्यासाठी चाऱ्याच्या पिकांचा त्याला अंतर्भाव करावा लागेल. काही अन्नधान्याची पिकं कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी घ्यावी लागतील, काही तेलबियाची पिकं घ्यावी लागतील, काही नगदी पिकं घ्यावी लागतील की ज्याच्याकडून त्याला पैशाचा ओघ कायम राहील. तर अशा विविध प्रकारे विविध घटकांच्या आधारे त्याला आपले ही क्रमवार किंवा सलग पीक पद्धतीमध्ये कोणकोणती पिकं घ्यायची हे ठरवता येतं. तुमच्या जवळपास असलेलं मार्केट किंवा बाजारपेठ, त्या बाजारपेठमध्ये कोणत्या उत्पादनाला किंमत आहे याचाही या पीक निवडीवरती परिणाम होतो. तर अशा पद्धतीनं क्रमवार किंवा सलग पीक पद्धत असं आपल्याला त्याची माहिती सांगता येईल. तर ही जी क्रमवार पीक पद्धत आहे किंवा सलग पीक पद्धत आहे त्या पद्धतीची वैशिष्ट्य काय आहेत किंवा गुणधर्म काय आहे ते आपण आता या ठिकाणी पाहतो. ही पिकं आपण एकापाठोपाठ एक घेतो परंतु स्वतंत्र घेतो, त्यामुळे साहजिकच अन्न, पाणी, सूर्यप्रकाश किंवा जागा या बाबतीत स्पर्धा दिसून येत नाही. ती पिकं आपण नेहमीच्या त्यांच्या 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतराच्या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसीनुसार स्वतंत्रपणे घेत असल्यामुळं या पिकांमध्ये आपल्याला स्पर्धा दिसून येत नाही. त्यानंतर सतत पीक घेतल्यामुळे जमीन कायम आच्छादित करून ठेवली जाते आणि आच्छादित जमिनीमध्ये तणाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. तुम्ही जर पाहिलं एखादी जमीन पडीक राहिली, काही काळ लागवडीविना राहिली तर त्याच्यामध्ये तणाचा मोठा प्रादुर्भाव होतो.
म्हणजे हंगामी तण असतील किंवा वार्षिक तण असतील त्यांचा मोठा प्रादुर्भाव त्या जमिनीमध्ये होतो आणि पुन्हा ती जमीन लागवडीखाली आणण्यासाठी फार मोठा खर्च करावा लागतो. तर क्रमवार पद्धतीमध्ये एकामागून एक पिकं घेत असल्यामुळं, सलग पिकं घेत असल्यामुळं हा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी दिसून येत नाही. त्यानंतर या पीकमध्ये पहिल्या पिकाचे परिणाम दुसऱ्या पिकावर झालेले आढळून येतात. हे प्रामुख्यानं हे परिणाम किडी कीटक किंवा रोगांचा प्रादुर्भाव, तणे व खतांचे अवशेष या बाबतीत दिसून येतो तुम्हाला. एका पिकावरचे किडी कीटक पुढच्या पिकावरती जाऊ शकतात. तणांचा प्रादुर्भाव कमी जास्त होऊ शकतो. खतांचे जे अवशेष आहेत ते राहिल्याने त्याचा काही अनुकूल परिणामही तुम्हाला पुढच्या पिकावर दिसू शकतो. केवळ प्रतिकूल परिणामच होतात असं नाही, तर काही अनुकूल आणि काही प्रतिकूल असे दोन्ही पद्धतीचे परिणाम क्रमवार पीक पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतात. काही पिके, उदाहरणार्थ भात पिके घेतल्यानंतर पुढील हंगामाच्या पिकाची जी आपण मशागत आहे ती कामं कठीण बनतात. तुम्हाला माहिती आहे भात पिकात सतत पाणी लागतं मोठ्या प्रमाणात आणि चिखलणी केलेली असते, त्यामुळे जमिनीची भौतिक अवस्था कठीण बनलेली असते. नंतर मग हे पीक काढल्यानंतर पुढील पीक घेण्यासाठी जी मशागत करावी लागते ते थोडीशी अडचणीची असते किंवा त्याला मोठ्या प्रमाणात मशागतीची आवश्यकता असते. काही पिकापासून जमिनीमध्ये विषार घटक सोडल्यामुळं पुढील हंगामाच्या पिकावरती परिणामसुद्धा होऊ शकतो. पण त्याचवेळी कडधान्यासारखे काही पिकं असतील तर त्यांची पानझड झाल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थसुद्धा मिसळले जातात आणि जमिनीची सुपीकतासुद्धा आपल्याला वाढवण्यामध्ये त्यामध्ये होते. म्हणजे अशाच पद्धतीने काही अनुकूल तर काही प्रतिकूल परिणाम या क्रमवार पीक पद्धतीमध्ये आपल्याला होताना दिसून येतात. पहिल्या पिकावर प्रादुर्भाव झालेल्या किडी व रोगांचे अवशेष जर जमिनीत राहिले तर त्याची बाधा पुढील पिकालाही निश्चितपणे होतेच. मात्र खताच्या बाबतीत उलटे खताचे अवशेष राहिले तर ते पुढील पिकासाठी उपयोगी ठरतात. तर अशा पद्धतीनं क्रमवार पीक पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत किंवा काही गुणधर्म आहेत. तर या पद्धतीनं सलग पीक पद्धत किंवा क्रमवार पीक पद्धतीची माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण पुढचा जो मुद्दा पाहणार आहोत किंवा पुढचा जो पीक पद्धतीचा प्रकार पाहणार आहोत त्या पीक पद्धतीचं नाव आहे साखळी पेर पीक पद्धत. साखळी पद्धत किंवा ज्याला आपण रिले क्रॉपिंग म्हणतो. रिलेचा प्रकार तुम्ही स्पोर्टमध्ये, क्रीडामध्ये पाहिलेलं असेल. त्याच पद्धतीनं पीकसुद्धा आपल्याला घेता येतात, कारण चालू हंगामातील पीक काढण्यापूर्वीच पुढील हंगामातील पीक पेरायचं. जसे की क्रीडामध्ये हा पहिला खेळाडू विशिष्ट अंतर पळून दुसऱ्या खेळाडूकडे डंबल्स देत असताना काही अंतर पुढं जातो आणि दुसऱ्याला डंबल्स देतो, दुसरा तिसऱ्याला देतो. त्या पद्धतीनं हे चालू हंगामातील पीक अजून शेतात असतानाच पुढील हंगामाचं पीक जे आहे ते मधल्या जागेमध्ये पेरायचं. आणि ज्यावेळी पहिलं पीक तुम्ही काढणी करत असता त्यावेळी दुसरं पीक उगवून आलेलं असतं, त्याने वाढीला सुरुवात केलेली असते. तर अशा पद्धतीच्या पीक पद्धतीला आपण साखळी पेर पीक पद्धत असे म्हणतो. पुढील पिकाची लागवड चालू हंगामामध्ये उभ्या पिकात मोकळ्या जागेत केली जाते. म्हणजे 2 ओळीमध्ये जी जागा असते त्या जागांमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला लागवड करता येते. याचा एक काय होतं, यामुळं 2 पिकांच्या लागवडीदरम्यान अगदी छोट्या कालावधीसाठी सुद्धा जमीन मोकळी राहत नाही. पहिलं पीक काढेपर्यंत दुसरं पीक उगवून आलेलं असल्यामुळं जमीन कोणत्याही परिस्थितीत उघडी किंवा मोकळी राहत नाही. आता ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ द्यायचं झालं तर भात अथवा ज्वारी आणि मोहरी किंवा कांदा यासारखी पिकं या पद्धतीनं पेरली जातात. तर साखळी पेर पीकमध्ये थोडक्यात पहिलं पीक निघण्यापूर्वी दुसरं पीक पेरणे आणि त्याच्या वाढीला सुरुवात करून घेणं. या ठिकाणी एक कॅप्शन तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय, ज्याचं नाव किंवा ज्याची माहिती तुम्हाला समोर दिसत असेल. तुमच्या परिसरातील पीक पद्धतीचा अभ्यास करा व त्याची यादी करा. तुमच्या भागात याच पीक पद्धतीचे का वापरले जातात याची कारणे शोधा. आता पीक पद्धती म्हणजे काय आपण सुरुवातीलाच पाहिलेले, तुमच्या जमिनीवर घेण्यात येणाऱ्या पिकांचा एक विशिष्ट क्रम किंवा एकामागून एक जी पिकं घेतो ते पिकं. तर हे तुमच्या भागामध्ये वेगवेगळे शेतकरी जमिनीमध्ये त्यांच्या कोणकोणत्या पीक पद्धती वापरतात, एका हंगामात एक पीक घेतल्यानंतर पुढच्या हंगामात कोणतं पीक घेतात किंवा पुढील वर्षी ते कोणत्या पद्धतीने पिकाचा क्रम लावतात याची तुम्ही माहिती घ्यावी. आणि हीच पिकं शेतकरी का निवडतात याचा अभ्यास करावा. आपण पीक पद्धतीमध्ये परिणाम करणारे अनेक घटक पाहिले, जमीन पाहिले,
हवामान पाहिलेलं आहे, कौटुंबिक गरजा पाहिलेल्या आहेत, पाण्याची सोय पाहिलेली आहे. ह्या सर्व घटकांच्या अनुषंगाने तुमच्या भागात असलेली पीक पद्धतीला कारणे कोणती आहेत ते आपण शोधायची आहेत. तर ही घरी तुमच्यासाठी कृती दिलेली आहे. त्यानंतर पुढचं जी पीक पद्धती आहे ती पीक पद्धती म्हणजे संधी पीक पद्धत किंवा त्याला इंग्रजीमध्ये कॅच क्रॉपिंग असं म्हणतात. तर जेव्हा दोन हंगामातील पिकांच्या लागवडीमध्ये वेळेचं अंतर असतं तेव्हा त्या कालावधीमध्ये दुसऱ्या गौण किंवा कमी फायद्याच्या किंवा कमी कालावधीच्या पिकाची लागवड करतात. एका हंगामातील पीक काढून पुढील हंगामाचं पीक पेरेपर्यंत मध्ये जो कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये छोटे अगदी पालेभाज्यासारखी पिकंसुद्धा आपण काढून घेऊ शकतो, जे कमी कालावधीचे असतात आणि कमी फायद्याचे असतात. परंतु त्या दरम्यानच्या काळात जी जमीन रिकामी राहिलेली असते त्याचा आपल्याला पुरेपूर वापर करून अर्थार्जन करता येतं. तसंच काही पिकं जास्त अंतरावर पेरलेली असतात, त्यामुळं त्या दोन ओळीच्या दरम्यानही काही जागा शिल्लक राहिलेली असते. मग ह्या शिल्लक जागेमध्ये सुद्धा छोट्या कालावधीचं एखादं पीक आपण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या हंगामातील मध्ये जी कालावधी शिल्लक राहतो त्यामध्ये किंवा दोन मोठ्या अंतरावर पेरलेल्या पिकाच्या ओळीमध्ये जी जागा शिल्लक राहते त्या जागेमध्ये छोट्या कालावधीचं किंवा कमी फायद्याचं पीक घेऊन अर्थार्जन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये पद्धतीस आपण संधी पीक पद्धत म्हणजेच कॅच क्रॉपिंग असं म्हणतो. सध्या अस्तित्वात असलेल्या पिकाचे जर काही प्रतिकूल कारणामुळे नुकसान होऊन हंगाम वाया जात असेल आणि पुढील हंगामाची पीक लागवडीसाठी आपल्याला वेळ असेल तर अशा वेळी आकस्मिक पीक घेण्याला सुद्धा आपण संधी पीक पद्धत म्हणतो किंवा कॅच पीक. म्हणजे मध्ये जी संधी निर्माण झालेली असते पीक घेण्यासाठी त्या संधीचा आपण पुरेपूर वापर करून आपल्या जमिनीवरती ते पिकाची लागवड करतो किंवा मशागत करतो आणि त्यापासून फायदा प्राप्त करतो. तर याला म्हणायचं संधी पीक पद्धत किंवा कॅच क्रॉपिंग असं इंग्रजी नाव आहे. आणि त्यानंतर शेवटची जी पद्धत आहे ती म्हणजे बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक पद्धत. यामध्ये तुम्हाला छायाचित्र असते, छायाचित्रात सुरुवातीला कमी उंचीचं असलेलं पीक दिसेल, त्यानंतर आणखी थोड्या उंचीचं पीक दिसेल आणि शेवटी सगळ्यात जास्त उंचीचं पीक दिसेल. याचाच अर्थ जेव्हा एखाद्या जमिनीमध्ये एकाच वेळी दोन किंवा अधिक पिकं जेव्हा आपण त्यांच्या उंचीच्या नुसार पेरतो तेव्हा त्याला बहुमजली किंवा बहुस्तरीय पीक पद्धत असे म्हणतात. तर साधारणतः ही पद्धत कोकणात आपल्याला दिसून येते, कारण कोकणामध्ये मशागतीसाठी उपलब्ध जमीन अतिशय कमी प्रमाणात असते आणि मग या ठिकाणी प्रामुख्याने फळझाडं मोठ्या प्रमाणात असतात, जसे की नारळ असेल, सुपारी असेल किंवा इतर काही मोठी मसाल्याची पिकं असतील. तर या फळझाडांमध्ये जी शिल्लक जागा असते त्या जागेवरती आपण अशा पद्धतीने वेगवेगळी पिकं लावू शकतो. जसं की सुपारीच्या बागेमध्ये काळी मिरी किंवा अननस यासारख्या पिकांची लागवड केली जाते. तर अशा पद्धतीनं उंचीच्या क्रमानुसार पिकं घेण्याच्या पद्धतीला आपण बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक पद्धत असे म्हणतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण पीक पद्धतीचे सर्व प्रकार पाहिलेले आहेत. पीक पद्धत म्हणजे काय पाहिलं होतं, पीक पद्धतीचे प्रमुख प्रकारही आपण पाहिले होते, एक पीक पद्धत आणि बहुविध पीक पद्धत. आणि बहुविध पीक पद्धतीमध्ये हे वेगवेगळे उपप्रकार जे होते ते उपप्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि या पद्धतीनं पीक पूर्ण झालेलं असल्यामुळं यानंतर आपण थोडक्यात सारांश पाहणार आहे. तर सुरुवातीला साहजिकच आपण पाहिली होती की पीक पद्धतीची व्याख्या किंवा अर्थ. तर शेतकऱ्याने त्याच्या शेतावर कोणकोणती पिकं घ्यायची, कोणत्या क्रमाने व पेरणी कशी करायची, या सर्व प्रकारचं नियोजन म्हणजे पीक पद्धत किंवा एका विशिष्ट कालावधीमध्ये तुमच्या जमिनीवर लागवड करण्यात येणाऱ्या पिकांचा विशिष्ट क्रम म्हणजेच पीक पद्धत होय. तर अशा पद्धतीनं आपण पीक पद्धतीची व्याख्या पाहिली होती. त्यानंतर दोन प्रमुख प्रकार पाहिले होते, एक पीक पद्धत आणि बहुपीक पीक पद्धत. तर यामध्ये एक पीक पद्धत म्हणजे काय पाहिलं होतं, तर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीवर वारंवार तेच पीक घेणं. जसं की आपण उदाहरण पाहिलं होतं, कोकणामध्ये भाताचं पीक वर्षानुवर्षे तेच पीक घेतलं जातं. आता यासाठीची अनेक कारणंसुद्धा आपण पाहिलेली होती. त्या भागातलं प्रचलित हवामान किंवा जमीन व्यवस्था किंवा पाण्याची व्यवस्था यामुळं अशा पद्धतीची पिकं शेतकरी घेण्यास प्रवृत्त होतो किंवा वंशपरंपरागत त्याला एखाद्या पिकाच्या लागवडीचं ज्ञान माहिती झालेलं असतं, त्याच्या आधारे तो तेच ते पीक पुन्हा पुन्हा
घेत असतो. तर अशा पद्धतीनं एक पीक पद्धत म्हणजे एखाद्या जमिनीत शेतकऱ्यानं वारंवार तेच पीक घेणं. आता एखाद्या जमिनीत वर्षभरात एकापेक्षा जास्त पिकं, 2 किंवा अधिक पिकं घेणं म्हणजे मात्र बहुविध पीक पद्धत होते. वर्षानुवर्ष तेच पीक घ्यायचं असेल तर एक पीक पद्धत, मात्र एकाच वर्षात 2 किंवा अधिक पिकं एखाद्या जमिनीत घ्यायची असेल तर त्याला आपण बहुविध पीक पद्धत म्हणतो किंवा बहुगुणित पीक पद्धत असे म्हणतो. आणि मग ह्या बहुगुणित पीक पद्धतीचे अनेक प्रकार आपण या ठिकाणी पाहिले, जवळपास 6-7 प्रकार या ठिकाणी पाहिले होते. आणि मग ज्यावेळी एकाच शेतात एकाच वेळी किंवा एकाच हंगामात 2 किंवा अधिक पिके त्यांचं बी मिसळून पेरली जातात तेव्हा त्याला आपण मिश्र पीक पद्धत म्हणतो. म्हणजे हा पीक पद्धतीचा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार आपण पाहिला होता आंतरपीक पद्धती. या ठिकाणीही एखाद्या जमिनीमध्ये 2 किंवा अधिक पिकं एकाच जमिनीत घेतली जातात, मात्र इथं ती विशिष्ट रचनेने त्यांची पेरणी करून केली जाते. म्हणजे 2 वेळेमध्ये विशिष्ट अंतर ठेवून ही पिकं पेरली जातात तेव्हा त्या पीक पद्धतीला आपण आंतरपीक असं म्हणतो. तर मिश्र पिकाचं जर प्रमुख उदाहरण द्यायचं झालं तर तृणधान्यामध्ये कडधान्य मिसळून पेरली जातात किंवा आंतरपिकाच्या बाबतीतही अशा पद्धतीनं तृणधान्यामध्ये कडधान्यासारखी पिकं लावली जातात. तर अशा पद्धतीनं आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धती ह्या 2 उपपद्धती आपण बहुविध पीक पद्धतीच्या पाहिल्या होत्या. त्यानंतर जिथं पावसामुळे जमिनीची धूप होते अशा डोंगर उताराच्या जमिनी किंवा अतिउताराच्या ज्या जमिनी असतात अशा जमिनीवर धूप घडवणारी आणि धूप रोखणारी पिकं आलटून पालटून पट्ट्यामध्ये पेरणं म्हणजे पट्टा पेर पीक पद्धत असं म्हटलं जातं. आणि जमिनीची धूप थांबवण्यामध्ये वारा, पाऊस किंवा इतर कारणामुळे जी जमिनीची धूप होते ती धूप थांबवण्यासाठी या पीक पद्धतीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तर याला म्हणायचं पट्टा पेर पद्धत. हा तिसरा उपप्रकार बहुविध पीक पद्धतीचा झाला. त्यानंतर एकाच जमिनीमध्ये विविध हंगामात 2 किंवा विविध पिकं एकानंतर एक सलग क्रमाने घेण्याच्या पद्धतीला आपण क्रमवार किंवा सलग पीक पद्धत असं म्हणतो. याचे अनेक फायदे आजच्या व्याख्यानामध्ये आपण पाहिलेले आहेत. पुढचा जो पीक पद्धतीचा प्रकार आपण पाहिला होता तो पीक पद्धतीचा प्रकार म्हणजे रिले किंवा साखळी पेर पीक पद्धत. रिले हे इंग्रजी नाव आहे तर त्याला मराठी नाव साखळी पेर पद्धत. तर यामध्ये पहिलं पीक जमिनीवर अस्तित्वात असतानाच दुसऱ्या पिकाची लागवड करायची आणि पहिल्या पिकाचं काढणी करत असताना दुसरं पीक उगवून आणायचं आणि त्याच्या वाढीला सुरुवात करून द्यायची. याला म्हणायचं साखळी पेर पद्धत किंवा रिले क्रॉपिंग. त्यानंतर जेव्हा 2 पिकांच्या लागवडीमध्ये वेळेचे अंतर असते किंवा 2 पिकांच्या ओळीच्या गॅपमध्ये मोठी जागा शिल्लक असते किंवा एखाद्या वेळी एखाद्या विशिष्ट हंगामातील पिकाचं नुकसान झालेलं असतं, अशा वेळी जेव्हा जमीन मोकळी असते त्या मोकळ्या जमिनीमध्ये कमी कालावधीचं आणि कमी फायद्याचं पीक लावून अर्थार्जन घेणे या पद्धतीला आपण कॅच पीक किंवा संधी पीक पद्धत म्हणतो किंवा त्याला इंग्रजीमध्ये कॅच क्रॉपिंग असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं कॅच क्रॉपिंग असची माहिती आपल्याला देता येईल. शेवटचा जो उपपद्धतीचा प्रकार आहे बहुविधमधला पीक पद्धतीचा तो म्हणजे एकाच वेळी एकाच जमिनीवर 2 किंवा अधिक पिके उंचीच्या क्रमाने लावणे तेव्हा त्याला आपण बहुमजली किंवा बहुस्तरीय पीक पद्धत असं म्हणतो. ज्याचं उदाहरण आपण कोकणातलं दिलं होतं की कोकणामध्ये जागा कमी प्रमाणात उपलब्ध असते मशागती. अशा वेळी उंच वाढणाऱ्या नारळ किंवा सुपारीच्या बागेमध्ये छोटी छोटी मसाल्याची पिकं ह्या उंचीच्या क्रमानुसार आपण लावू शकतो. तर त्याला आपण बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक पद्धत असे म्हणतो. आता अशा पद्धतीनं आपण संपूर्ण पीक पद्धती हा पाठ कव्हर केलेला आहे. त्याचवेळी त्याचं सारांशही थोडक्यात पाहिलेलं आहे. यानंतर नेहमीच्या पद्धतीने आपण पाहणार आहोत स्वाध्याय. तर पहिल्याच व्याख्यानामध्ये मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगितलं ज्यानुसार बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असतं त्यानुसार प्रश्न पहिला हा योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा असा असतो, ज्यामध्ये तुम्हाला एका वाक्यासाठी 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते वाक्य पुन्हा लिहायचं असतं. आता इथं उदाहरणादाखल काही दिलेली आहेत. एका विशिष्ट कालावधीमध्ये जमिनीवर लागवड करण्यात येणाऱ्या पिकांचा विशिष्ट क्रम म्हणजे टिंब होय. अर्थात या ठिकाणी आकडा जो पर्याय दिला आपल्याला पीक पद्धती तो बसतो. पीक पद्धती हा शब्द लिहिणं वाक्य आपण पुन्हा लिहायचं आहे. एकाच जमिनीवर वर्षानुवर्ष तेच पीक घेणं, एकच पीक घेणं, अर्थात याला एक पीक पद्धत असे म्हटले जाते.
त्यानंतर तिसरं एक उदाहरण देतं या ठिकाणी दिले ते म्हणजे एका जमिनीत वर्षभरात 2 किंवा अधिक पिके घेणे म्हणजे बहुविध पद्धत. आता वर्षभरात 2 किंवा अधिक पिकं एकाच हंगामात जेव्हा घेतली जातात, बी मिसळून घेतली जातात, तेव्हा त्याला आपण मिश्र पीक पद्धत म्हणायचं. आणि विशिष्ट रचना पेरणीची करून केली जाते तेव्हा त्याला आंतरपीक पद्धत असंही म्हटलं जातं. त्यानंतर चालू हंगामातील पिकाच्या काढणीपूर्वीच पुढील हंगामातील पिकाची लागवड करणे. आत्ताच आपण पाहिलं होतं ते म्हणजे रिले क्रॉपिंग अर्थात साखळी पेर पीक पद्धत. एकाच जमिनीवर जेव्हा 2 किंवा अधिक पिके उंचीच्या क्रमानुसार घेतली जातात तेव्हा त्याला बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक पद्धत असं म्हणायचं. आता पीक पद्धतीचे अनेक प्रकार पाहिले, त्याचे फायदे तोटे आपण पाहिले, तर इथं त्याच्या आधारित एक गाळलेली जागा तुम्हाला इथं विचारली गेली किंवा विचारली जाऊ शकते. ती म्हणजे पीक पद्धतीच्या टिंब प्रकारामध्ये जमीन, खते आणि पाणी यांचा पुरेपूर फायदा होतो. एखाद्या जमिनीत वर्षभरात आपण जेव्हा 2 किंवा अधिक पिकं घेतो त्या पीक पद्धतीला आपण बहुविध पीक पद्धत म्हणतो. आणि मग ह्या बहुविध पीक पद्धतीमध्ये अशा पद्धतीने या तिन्ही घटकांचा पुरेपूर वापर होतो. मग बहुविध पीक पद्धतीतील कोणतंही उदाहरण जरी तुम्हाला दिलं तरी हे त्याला लागू राहतं. या ठिकाणी एक पीक पद्धत आणि बहुविध पद्धत असंच असल्यामुळं यामध्ये बहुविध पीक पद्धत असं. बहुविध पीक पद्धतीच्या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी आंतरपीक पद्धत, मिश्र पीक पद्धत असेल तर ते उत्तर त्या ठिकाणी झालं असतं. तेव्हा पर्याय जे आहेत ते पर्याय पाहूनच मग आपण योग्य पर्याय निवडायचा आहे आणि संपूर्ण वाक्य परत लिहायचं आहे. जी गाळलेली जागा भरलेली ती तुम्ही अधोरेखित करायची आहे. फक्त एक आकडा टाकून गाळलेल्या जागेचा शब्द कुणी लिहायचा नाही. ज्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीने गाळलेली जागा व्हायची पूर्ण वाक्य लिहायचं आणि जी गाळलेली जागा तुम्ही भरलेली आहे ती अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन करायची. प्रश्न पहिला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो तो म्हणजे खालील जोड्या जुळवा. तर अ गटात आणि ब गटामध्ये तुम्हाला प्रत्येकी 5 जोड्या दिलेल्या असतात. 5 गुणाला हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. या ठिकाणी पीक पद्धतीची उदाहरणं आणि नावं किंवा पीक पद्धतीची व्याख्या आणि नावं अशा पद्धतीने जोड्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. या ठिकाणी आम्ही स्वाध्यायाला काय केले, एका बाजूला पीक पद्धतीची नावं घेतली आणि दुसऱ्या बाजूला त्यांची थोडक्यात व्याख्या किंवा अर्थ तिथं सांगितला आहे त्याची जोडी तुम्हाला जुळवायची. अर्थ किंवा व्याख्येच्या ऐवजी उदाहरणंसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पिकाची देता येतात. तर इथं एक पीक पद्धत, मग इथं जर तुम्ही ब आकडा बघितला ब गटातला तर एकाच हंगामात एकाच जमिनीवर क आकडा एकाच जमिनीवर वर्षानुवर्ष तेच पीक घेणं म्हणजे एक पीक पद्धत. त्यानंतर पट्टा पेर पद्धत ड आकडा पहा, डोंगर उतारावर धूप घडवणारी रोखणारी पिकं घेणे हे पट्टा पेर पीक पद्धतीला उपयोगी पडतं. साखळी पेर पीक पद्धत चालू हंगामातील पिकाच्या काढणीपूर्वीच पुढील हंगामातील पिकाची लागवड म्हणजे ई आकडा ब गटातील याला उपयुक्त होतो. आंतरपीक आणि मिश्र पीकमधला बेसिक जो फरक आहे तो मी तुम्हाला आत्ताच सांगितला होता. जेव्हा बी मिसळून 2 किंवा अधिक पिकं एकाच हंगामात पेरतात तेव्हा ती होते मिश्र पीक पद्धत आणि जेव्हा विशिष्ट रचनेने पेरली जातात तेव्हा ती होते आंतरपीक पद्धत. तर इथं आंतरपीक पद्धतीला अ आकडा जुळेल, एकाच हंगामात एकाच जमिनीवर 2 किंवा अधिक पिके विशिष्ट रचनेद्वारे पेरणे. आणि 5व्याला ब आकडा फिट होईल, एकाच हंगामात एकाच जमिनीवर 2 किंवा अधिक पिके विशिष्ट अंतर न ठेवता बी मिसळून पेरणे. तर अशा पद्धतीनं जोड्या जुळवा तुम्हाला प्रश्न पहिला ब असतो. त्यानंतर प्रश्न पहिला क तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 गुणाला असतो तो म्हणजे चुकी बरोबर ते लिहा. इथं चुकी बरोबर जोड्या जुळवामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी लक्षात ठेवायची की जोड्या जुळवामध्ये अ गटातला पहिला आकडा लिहिल्यानंतर डॅश मारून ब गटाला जो आकडा जुळेल तो तिथं स्पष्ट संपूर्णपणे लिहायचा असतो. काही जण फक्त 1 अ 2 ब असं लिहितात, तसं न लिहिता आता इथं एक पीक पद्धत आणि डॅश मारून त्याच्या पुढं क आकड्याचं पूर्ण वाक्य लिहायचं, एकाच जमिनीवर वर्षानुवर्ष तेच पीक घेणे. तर अशा पद्धतीने जोडी जुळवून त्या ठिकाणी लिहायची आहे, केवळ उपप्रश्नाचे आकडे टाकायचे नाहीत. त्यानंतर प्रश्न पहिला क मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की चुकी बरोबर लिहा अशा पद्धतीने असतो. या ठिकाणी मात्र तुम्हाला वाक्य लिहिण्याची गरज नसते. एक आकडा टाकून हे विधान चूक आहे की बरोबर आहे तेवढंच या ठिकाणी लिहायचं आहे. एक पीक पद्धतीमध्ये खते, जमीन व पाणी यांचा पुरेपूर वापर होतो. तर हे विधान चुकीचे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं होतं की बहुविध पीक पद्धतीमध्ये जेव्हा आपण 2 किंवा अधिक पिकं एखाद्या जमिनीवर घेतो वर्षभर एका पाठोपाठ एक, तेव्हा जमिनीचा पुरेपूर वापर होतो, खताचा पुरेपूर वापर होतो आणि आपल्याकडे पाण्याचाही पुरेपूर वापर होतो. तेव्हा इथं पहिलं जे वाक्य आहे किंवा पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. तर तिथं तुम्ही एकाकडे टाकून चूक असं लिहावं. तर दुसराकडे इथं विचारलं जेव्हा एकाच जमिनीत 2 किंवा अधिक पिके एकानंतर एक अशा क्रमाने
किंवा अनेक वर्षासाठी घेतात तेव्हा त्याला क्रमवार पीक पद्धत म्हणतात. हे विधान बरोबर आहे. एका पाठोपाठ एक तुमच्या जमिनीवरती घेण्यात येणारे पिकांचा जो क्रम आहे त्याला क्रमवार किंवा सलग पीक पद्धत असं आपण म्हणतो. तिसरा कडा असा विचारला की बहुविध पीक पद्धतीमध्ये फक्त एकच पीक वर्षानुवर्षे जमिनीत घेतात. हे चूक आहे. एकच पीक जेव्हा वर्षानुवर्षे एका जमिनीत घेतो तेव्हा त्याला आपण एक पीक पद्धत म्हणतो. आणि बहुविध पीक पद्धत म्हणजे एकाच वर्षात 2 किंवा अधिक पिकं तुमच्या जमिनीवर तुम्ही घेत असता त्याला म्हणायचं बहुविध पीक पद्धत. तर अशा पद्धतीने तिसरं विधान इथं चुकीचं आहे. तर तुम्ही तिसरा आकडा टाकून त्या ठिकाणी चूक असं म्हणायचं आहे. त्यानंतर चौथा जर आकडा तुम्ही पाहिला तर बहुविध पीक पद्धतीमध्ये जमीन तयार करण्यासाठी कमी वेळ मिळतो. अगदी बरोबर आहे. बहुविध पीक पद्धतीमध्ये काय होतं, एका पाठोपाठ एक आपण 2 किंवा 3 पिकं वर्षभरात एक तुमच्या जमिनीवरती घेतो. पहिलं पीक काढलं की लगेच ताबडतोब मशागत करून आपण दुसऱ्या हंगामातील पीक पुरतो. तसंच दुसरा हंगाम संपला की लगेचच तिसऱ्या हंगामासाठी आपल्याला पीक पेरावं लागतं की जेणेकरून पुढच्या हंगामाची वेळ योग्य साधण्यासाठी आपल्याला पटापट पिकांची पेरणी करावी लागते. आणि साहजिकच त्यामुळे 2 पिकांच्या दरम्यानचा जो कालावधी असतो तो आपल्याला कमी मिळतो आणि मशागतीला वेळ कमी मिळतो. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर मिश्र पीक पद्धतीमध्ये जमीन आणि शेतमजूर यांचा योग्य वापर होतो. अगदी बरोबर. मिश्र पीक पद्धतीमध्ये अनेक प्रकारची पिके एकाच वेळी तुम्ही एका जमिनीवर घेत असता. त्यामुळं विविध प्रकारची मशागत आणि कामाची व्याप्ती असलेली पिकं तिथे त्या तुम्हाला मिळतात आणि शेतमजूर तुमचा सतत एंगेज राहतो आणि त्यामुळे त्याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमतासुद्धा सुधारली जाते. इथं पीक पद्धत म्हटलं तर पीक पद्धत तुम्हाला तसं व्याख्या मगाशीच सांगितलेली की पीक पद्धत म्हणजे काय आहे. तर या ठिकाणी आपण इथं अगदी सुरुवातीची कळेल जागाच त्याच्यावर पाहिली होती. कोणती पहा की एकाच विशिष्ट कालावधीमध्ये जमिनीवर लागवड करायच्या विविध पिकांचा विशिष्ट क्रम किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये लावण्यात यायच्या पिकांचा क्रम, ती पिकं कशी लावायची, कोणत्या क्रमाने लावायची आणि कशी पेरायची, सर्व म्हणजे पीक पद्धत होय. तर हा पहिला जो प्रश्न आहे पीक पद्धती व्याख्येला त्या ठिकाणी ते लिहिता येईल. हा प्रश्न दुसरा जो तुमच्या परीक्षेत असतो तो म्हणजे कोणतेही 8 प्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येकी 2 मार्काला असतात, ज्याच्यामध्ये अर्थ विचारणे, उदाहरणं विचारणे, व्याख्या विचारणे, थोडक्यात 2-3 ओळीची माहिती विचारणे अशा पद्धतीचे प्रश्न येतात. एक पीक पद्धत म्हणजे काय, वर्षानुवर्ष एखाद्या जमिनीमध्ये तेच ते पीक घेणं म्हणजे एक पीक पद्धत होय. मिश्र पीक पद्धतीचे 4 फायदे तुम्हाला माहिती आहे. अनेक प्रकारची पिकं घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या कौटुंबिक गरजा ठिकाणी भागल्या जातात. आत्ताच आपण पाहिलं की खतं यांचा उपयोग होतो. त्यानंतर शेतमजुरांचा जो वापर आहे तो योग्य पद्धतीनं तुम्हाला करता येतो. जनावरांची जी किंवा पशुधनाची जी शेतीवाडीवरील चाऱ्याची गरज आहे ती गरज भागवली जाते. छोटी छोटी पिकं वरचेवर घेतल्यामुळं सतत पैशाचा ओघ शेतकऱ्याकडे राहतो. तर अशा पद्धतीने जे असंख्य फायदे तुम्हाला देते त्यापैकी कोणतेही 4 फायदे तुम्हाला लिहायचे आहेत. चौथा प्रश्न होता आंतरपीक पद्धतीमध्ये पीक निवडताना घ्यायचे 2 गुणधर्म. कोणते 2 गुणधर्म लिहायचे पीक निवडत असताना? दुय्यम पीक जेव्हा निवडतो आपण आंतरपीक पद्धती, एक प्रमुख पीक असतं दुसरं दुय्यम पीक असतं जे मधल्या ओळीत विशिष्ट रचनेमध्ये आपण पेरत असतो. तर हे कसं पीक असलं पाहिजे, त्याची वाढ आणि मुख्य पिकाची वाढ वेगळी असली पाहिजे जेणेकरून एकमेकाच्या वाढीत अडथळा येणार नाही. त्यानंतर त्यांच्या मुळांची रचना, एक सोट मुळाचं पीक असेल तर दुसरं तंतुमय मुळाचं असो जेणेकरून त्यांच्या वाढीमध्ये तिथंसुद्धा अडचण येणार नाही. त्यांच्या ज्या गरजा आहेत खताच्या असतील, पाण्याच्या असेल त्यासुद्धा वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. त्यांचा पक्वता कालावधी हा वेगवेगळा असला पाहिजे की जेणेकरून एकमेकाच्या काढणीच्या वेळी अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीनं अनेक गुणधर्म आहेत, त्यापैकी 2 गुणधर्म तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. बहुविध पीक पद्धती, एकाच जमिनीमध्ये वर्षभरात 2 किंवा अधिक पिकं घेणं याला आपण बहुविध पीक पद्धत असं म्हणतो. साखळी पेर पीक पद्धत म्हणजे काय, तर एक पीक जमिनीवर असतानाच दुसऱ्या पिकाची लागवड करणे आणि पहिल्या पिकाची काढणी करत असताना दुसरं पीक उगवून आणणे म्हणजे साखळी पेर पद्धत, ज्याला आपण रिले क्रॉपिंग आत्ताच पाहिलं. बहुमजली म्हणजे काय, उंचीच्या क्रमानुसार वेगवेगळी पिकं पेरणं ते आत्ताच पाहिलं होतं. त्याचं वर्णन थोडक्यात करा म्हटले किंवा 2 ते 3 वाक्यामध्ये किंवा जास्तीत जास्त 4 वाक्यामध्ये तुम्ही वर्णन करावं. कारण 2 मार्काला प्रश्न आहे, किमान अर्ध्या मार्कापेक्षा कमी मार्काचा मुद्दा तुम्हाला परीक्षेला नसतो. त्यामुळं अर्ध्या मार्काचा जर विचार केला तर 4 मुद्दे इथं तुम्ही लिहू शकता. बहुमजलीची व्याख्या लिहू शकता, बहुमजलीची उदाहरणं देऊ शकता, एखाद्या विशिष्ट भागातलं उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी देता येतं. जसं की आपण कोकणातलं आता दिलं होतं सुपारीच्या बागेमध्ये मसाल्याच्या इतर पिकांची माहिती, त्या पद्धतीनं त्याची माहिती लिहायची आहे.
त्यानंतर मिश्र पीक पद्धतीमध्ये निवडायच्या दुय्यम पिकाचे गुणधर्म होते. जे आत्ता आपण आंतरपीक पद्धतीमधले गुण बघितले होते तेच गुणधर्म मिश्र पिकाच्या बाबतीमध्ये असावे. जसे की वाढीची रचना किंवा उंची वेगळी असावी, मुळांची रचना वेगळी असावी, पक्वता कालावधी वेगळा असावा, त्यांना आवश्यक असणारे खते पाणी यांचे वेगळे असावे, त्यांची वाढीचा प्रकार वेगळा असावा. एक उंच वाढणार असेल तर दुसरं झुपकेदार जमिनीत पसरट वाढणार असावं. अशा पद्धतीनं वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यातले 2 गुणधर्म या ठिकाणी लिहायचे. आंतरपीक पद्धतीचे फायदे मिश्र पीक पद्धतीप्रमाणेच आहेत. पैशाचा ओघ कायम राहतो. जर आपण काही नगदी पिकांचा त्याच्यामध्ये समावेश केला तर. त्याच्यानंतर काही कडधान्याची पिकं घेतली तर जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला आंतरपीक पद्धतीनं फायदा होतो. शेतकऱ्यांच्या कौटुंबिक गरजा भागवल्या जातात, पशुधनाच्या गरजा भागवल्या जातात. यासारखे फायदे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. पट्टा पेरपीक पद्धत आत्ता सांगितलं होतं. ज्या जमिनी अति उताराच्या आहेत किंवा डोंगर उताराच्या आहेत अशा ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवरती धूप रोखणारी आणि धूप करणारी पिकं आलटून पालटून पेरणं. आता जास्त अंतर ठेवून लावणारी जी पिकं असतात ज्वारी बाजरी यासारखी ज्याच्यामध्ये मध्ये मोकळी जागा असते, जमीन उंच वाढतात ही पिकं आणि ते मधल्या जागेमध्ये पाणी आणि वाऱ्यामुळे जमीन वाहून जाण्याचा प्रकार होतो. तर अशा जमिनीमध्ये आलटून पालटून भुईमुगासारखे जमिनीवर पसरवणारी जर पिकं तुम्ही त्या ठिकाणी लावली तर या ठिकाणी तुम्हाला धूप रोखण्यासाठी त्याची मदत होते. तर त्याला म्हणायचं पट्टा पेर पीक पद्धत. त्यानंतर क्रमवार किंवा सलग पीक पद्धत म्हणजे एका पाठोपाठ सलग पद्धतीने जी पिकं घेतली जाते त्या पिकांचा क्रम. या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीने प्रश्न 3 आणि 4 हे लघुत्तरी प्रश्न असतात. वरचेच प्रश्न ते वेगळ्या पद्धतीने विचारलेत. पहा, मिश्र पीक पद्धतीचे तोटे सांगा. काय होतं? एकमेकाच्या वाढीवरती परिणाम होतो, लागवडीमध्ये अडचण येऊ शकते. अशा पद्धतीचं आपल्याला फायदे तोटे त्या ठिकाणी सांगता येतील. पट्टा पेर पद्धतीचे वर्णन करा म्हणजे आत्ताच व्याख्या आणि उदाहरणं त्या ठिकाणी द्यायची आहेत. आंतरपीक पद्धतीचे तोटे जे मिश्र पीक पद्धतीचे आहेत तेच आंतरपीक पद्धतीचे सुद्धा तोटे आहेत. वाढीवरती परिणाम होईल, उत्पन्नावरती परिणाम होईल, मुख्य पिकाच्या उत्पन्नावरती परिणाम होईल, कीटक आणि रोगांचा परिणाम होऊ शकतो. तर यासारखे असंख्य तोटेसुद्धा त्याला आहेत. ते तोटे या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. पीक पद्धतीची फक्त यादी करा या ठिकाणी म्हटले. मुख्य पद्धती एक पीक पद्धत आणि बहुविध पीक. आणि बहुविध पद्धतीमध्ये परत तुम्ही प्रकारले जे आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल, क्रमवार पीक असेल या पद्धतीने सर्व प्रकारची नावं या ठिकाणी लिहायची आहेत. पुन्हा बहुविध पद्धतीचे फायदे लिहा म्हटले. ते फायदे आता पुन्हा मी रिपीट करणार नाही, तेच तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. या पाठावरती प्रश्न क्रमांक 5 जो आहे 8 गुणाचा त्यावरती जे तुमचं संविधान तक्ता आहे त्या तक्त्यानुसार तुम्हाला 8 मार्काला प्रश्न नसतो, त्यामुळे इथं त्याचं उदाहरण दिलेलं नाही. इथं जर तुम्ही पाहिले ब्ल्यूप्रिंट किंवा संविधान तक्ता आहे भाग 3मध्ये नॉलेज ज्ञानावर आधारित तुम्हाला जे 2 गुणाचे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात. घड्याळ जागा जोड्या जुळवा किंवा चुकी बरोबरमध्ये लिहायचं असतं. लघुत्तरी प्रश्न जे आहेत ते लघुत्तरी प्रश्न 4 मार्काचा 1 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असतोय. आणि त्यानंतर कौशल्यावर आधारित जे आहेत म्हणजे ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला कौशल्य लागतं अशा 3 प्रश्न या ठिकाणी या पाठावर विचारले जातात. ते प्रत्येकी 4 गुणाचे. असे एकूण या पाठावरती तुम्हाला साधारणतः 14 गुणांचे प्रश्न येतात 120 गुणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्णपणे पाठ क्रमांक 3 पीक पद्धती हा संपवलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण पुढच्या व्याख्यानामध्ये आपण पाठ क्रमांक 4 पाहणार आहोत. तर आजचं हे व्याख्यान या ठिकाणी आता मी संपवतो आहे. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आजचं व्याख्यान झाल्यानंतर यावरती 5 गुणांची तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ती परीक्षा तुम्ही सोडवायची. त्यासाठी तुम्हाला कोड क्रमांक आपण नेहमीच्या पद्धतीनेच देणार आहोत. तो म्हणजे 50 कोड क्रमांक टाकून परीक्षा द्यायची आणि तुम्ही जे उत्तरं लिहिल्यानंतर ती प्रश्नपत्रिका सबमिट करायची किंवा मराठीमध्ये जर तुमचं हे असेल तर त्याला जतन करणे असं म्हणतात ते करायचं, की जेणेकरून तुम्ही मिळवलेल्या मार्काची नोंद आमच्या रेकॉर्डला या ठिकाणी होईल. तर पुढील व्याख्यानामध्ये आपण पाठ 4 घेऊन येतो आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्ते.